गेल्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार वैद्यकीय शिक्षकांची 85 पदं मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ 32 शिक्षक उपलब्ध आहेत. म्हणजेच निम्मीपेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेतांची संख्या देखील कमी आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजेच NMC यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांना काही बाबीमध्ये आपल्याकडे त्रुटी आहेत असं एक शो कॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याच्यामध्ये मुख्यतः वैद्यकीय शिक्षकांची कमतरता, त्यांची कमी हजेरी आणि मुलांच्या शिक्षणाकरता डेड बॉडींची संख्या कमी असणे, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरची संख्या, तसेच ऑपरेशनची संख्या, तपासण्यांची संख्या कमी असणे, हे मुद्दे अधोरेखित केले होते. त्याच्यामध्ये बेड ऑक्युपन्सी रेट म्हणजे रुग्णालयामध्ये लोक भरती किती असतात याच्यावरही थोडंसं त्यांना आकड्याविषयी शंका होती. त्यामध्ये आपण सुरुवातीला जिल्हा स्त्री रुग्णालयामधले बेड ऑक्युपन्सी दाखवण्याची राहून गेली होती. त्यामुळे ते निदर्शनास आणल्यामुळे आपली बेड ऑक्युपन्सी त्यांना अपेक्षित मानकामध्ये पूर्ण बसते. शिवाय बाकीची जे आहे ऑपरेशनची संख्या ती आपल्या जवळपास पोहोचत आहे. त्यामध्ये आता वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांची संख्या वाढल्यानंतर ऑपरेशनची संख्या वाढेल आणि ही त्रुटी पूर्ण करता येईल. बाकी डेड बॉडीज मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वैद्यकीय शिक्षणामध्ये जे अध्यापक वर्गांची संख्या आणि त्यांची बायोमेट्रिक अटेंडन्स कमी आहे ह्याची आम्हालाही ते मान्य आहे आणि त्यामध्ये शासन स्तरावरून विविध प्रकारे अपॉइंटमेंट्स केल्या जात आहेत. त्या लवकरच अपॉइंटमेंट केल्या जाऊन ह्या सगळ्या त्रुटी पूर्ण होऊन लवकरच यावर्षीच्या ॲडमिशन्स पूर्ण होतील अशी मला आशा वाटते.